नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशिवाय मराठी न्यूजमध्ये। आज वटपौर्णिमेचा सण प्रत्येक स्त्री आपल्या नवऱ्यासाठी दीर्घायुष्यासाठी जन्मोजन्मी हाच पतिदेव मिळावा म्हणून या वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाला पूजा अर्चा करून 7 फेरे मारून दोरा बांधून मनोभावे पूजा अर्चा करतात, प्रार्थना करतात। आणि आता मी पुण्यातील सांगवी या ठिकाणी आहे। सांगवी या ठिकाणी मोठ्या उत्साहात वटपौर्णिमा जी आहे ती साजरी होतीये। महिला साजशृंगार करून नटून थटून आवरून आज आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यासाठी या वडाच्या झाडाला प्रार्थना करण्यासाठी या ठिकाणी आलेल्या आहेत। आपण जर एकंदरीत पाहिलं तर मोठ्या संख्येने महिला या ठिकाणी आलेल्या आहेत। आणि आता माझ्यासोबत तरुण महिला तर आहेतच, पण मात्र एक वयस्कर आजी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। आजी, किती वर्ष झाली आहेत लग्नाला? 36 वर्ष झाले। 36 वर्ष झालीत। आज नवऱ्याच्या आयुष्यासाठी वडाच्या झाडाला प्रार्थना करायला आल्यात। काय केली वडराजाला प्रार्थना? काही नाही, दीर्घ आयुष्य देव म्हणून, असं जन्मोजन्मी 7 जन्मी मिळावा म्हणून, आणि आमची जोडी अशीच राहू दे। नक्कीच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी महिला मोठ्या संख्येने आलेल्या आहेत आणि आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करताना आपल्याला पाहायला मिळतात। एकंदरीत आपण आणखी महिलांकडून त्यांनी काय प्रार्थना केली या वडराजाला जाणून घेणार आहोत। काकू, आज वटपौर्णिमा आहे, या ठिकाणी आलेले आहेत, काय प्रार्थना केली वडराजाला आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी? बस कुछ नहीं, सबके हस्बैंड लोग सब खुश रहे और हमको भी खुश रखे, और बाकी क्या है, सब कुछ हमारा हमेशा अच्छा रहे, अच्छा चले, और सब कुछ कैसा हर साल हमको यही मिले और थोड़ा सुधर जाए। तुम्ही काय प्रार्थना केली? 7 जन्मासाठी मला तोच नवरा मिळू दे, एवढीच प्रार्थना केली मी। नक्कीच आपण पाहिलं तर प्रत्येक स्त्रियांनी जन्मोजन्मी हाच पती मिळावा आणि वडाच्या झाडाला जसं दीर्घायुष्य असतं तसंच आमच्या नवऱ्याला सुद्धा दीर्घायुष्य लाभू दे अशी प्रार्थना जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आपण एकंदरीत जर पाहिलं तर मोठ्या उत्साहात आजची वटपौर्णिमा जी आहे ती साजरी होतीये। प्रियांका परदेशी, लोकशिवाय मराठी, पुणे।